कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। Thank God. एक्सक्यूज मी, इथे जॉब इंटरव्ह्यू चालू आहे का? हो। मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे। नाव? आशुतोष रामचंद्र देसाई। एक मिनिट सर। हॅलो सर, आशुतोष देसाई इंटरव्ह्यूसाठी आलेत। बरं बरं सर, तुम्ही चाय की कॉफी घेणार? नाही, काही नाही, मी फक्त इंटरव्ह्यूसाठी आलोय। 2 मिनिटं थांबा सर, येतातच आहेत। मिस्टर आशुतोष देसाई। हॅलो हॅलो, मी जॉब इंटरव्ह्यू द्यायला आलो। हो, तुम्हाला कोण नाही ओळखत? आणि खरं तर तुम्हाला इंटरव्ह्यूची गरजच काय? आणि तुम्ही असं का सांगताय की तुम्हाला कामाची गरज आहे म्हणून? आता आहे कामाची गरज म्हणून आलोय। आम्ही तर तुम्हाला डायरेक्ट जॉब देऊ। हे बघा, मला ना नॉर्मली इंटरव्ह्यू प्रोसेसमधून जायचं आहे आणि जॉब मिळवायचा आहे। अशा ठिकाणी ज्या ठिकाणी माझ्या नावाचा काही वेटेज नसेल, अशा ठिकाणी मला जॉब हवा आहे। बघा, तसं नाहीये, मी देतो ना तुम्हाला जॉब। आणि तुम्हाला नाही म्हणणं म्हणजे लक्ष्मीला नाही म्हणण्यासारखं आहे। सॉरी, मला असा जॉब नकोय ज्याच्यात माझ्या वडिलांच्या नावामुळे मला जॉब मिळेल। थँक्यू फॉर युअर टाइम। चला, तर दुसरा जॉब बघूया। आजी चल 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 आजी। अरे पण नेल्यानं मला का घेऊन आलाय तिथं तुम्ही? आजी काय एक मोठा लुच्चा झाला। आता काय गोंधळ घालून ठेवलाय तुम्ही? अहो आजी, आजीना सतत वाटतं आपण गोंधळ घालतो। है ना? काय झालंय, शिवा आता गॅरेजवर काम करायला लागली। बरोबर। मग तुझ्या हनीमून साठी तयारी आम्ही कशी करणार? कसं करणार म्हणजे? अरे तिला बाजूला करायची आणि करायची। अगं आजी, आजी तुला कसं कळत नाही? अगं आजी, आपल्याला सरप्राईज द्यायचंय ना शिवाला, मग तिच्या समोरच आम्ही तयारी केली तर कसं चालेल? ते बी खरंच आहे। आणि मला सांग, हे सगळं सामान घेऊन जर तिथे गेलो तर ती 100 वेळा विचार, याचं काय काम आहे, हे कशाला आणलंय, याचं आजी तूच काय ते कर। मग ह्या समद्यामध्ये माझी काय मदत पाहिजे तुम्हाला ते सांगा। आजी, अगं तुला सगळं कसं सांगावं लागतं? ऐकून घे, एकदम सोपं काम। तुला काय करायचं, शिवाला गॅरेज मधून बाहेर काढायचं। बरोबर। बाहेर काढल्यानंतर तिला कुठेतरी घेऊन जायचं। कुठेतरी घेऊन गेली ना, तिला गुंतवून ठेवायचं। तू तिला गुंतवून ठेवशील, त्यावेळेला आम्ही सगळी तयारी करू, कारण आमचं सगळं ठरलेलं आहे। ठरलेलं आहे। म्या तिला बाहेर काढायची। काम करत असताना ती कोण बी आलं ना तरी येणार नाही आणि माझं ऐकणार बी नाही। तू सांग की मग घरचं काम आहे म्हणून। सांग की घरचं काम आहे म्हणून। घरचं काम आहे म्हणून सांगितल्यावर तर मुळीच येणार नाही। काहीतरी शक्कल लढवायला पाहिजे मला। ए, तुला म्हणलं ना आजीला नाही जमणार। हो ना भाई, उगाच बोलवलं यार आजी। नाही जमते, आजीनं जमतं ते बघ। आजी, आजी तुमच्या डोळ्यात दिसते मला तुम्हाला येणार आहे। तुला दिसतंय? दिसतंय ना? तुला दिसतंय का नाही? म्या काहीतरी करू शकणार म्हणून? मग आता बघाच म्या काय आजी आजी बघण्यासारखी गोष्ट नाही, आणलेलं सामान आमचं व्हायचं काय रे? गेले बघायचं म्हणजे काय, असं बघायचं नव्हे। म्या आता काय काय करते ते तुम्ही बघा, असं म्या म्हणलेलं आहे। कळलं? ऑल द बेस्ट आजी। जमेल ना नक्की आजी? जमेल जमेल, ए भाई जमेल। मला नाही वाटत। अवघड बाबा। आजी इकडे इकडे गॅरेज। आता काय? गॅरेज इकडे। ठरवलं ना? बघच आता म्या काय काय करते ती। हा, लपा लपा भैया इकडे।
अगं आजी तू काय करते इथे? हा. काय नाही, तुझं काय काम चाललंय होय? हा अगं काम चाललंय. काय आलं बोल ना. ते हे जरा चल ना माझ्या बरोबर. कुठे? अगं कुठं नाही ग, जरा चल ना. अगं हो मला जरा 10 मिनिटं लागतील ही गाडी रिपेअर करायला. मी येते ना, येते मी. चल 10 मिनिटात? 10 मिनिटं? नाही 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 10 मिनिटं लय होत्या 10 मिनिटं. आता चल की पटकन. बरं मी 5 मिनिटात येते. बस 5 मिनिटं? 5 मिनिटं? नाही 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 5 मिनिटं बी लय होत्यात. 5 मिनिटं लय होत्यात. चल तू आधी चल ग. अगं आजी असं काय करते? बघतेस ना मी काम करते ना. मग बरोबर आहे ग. आता काय आजी म्हातारी झाली, आता कोण आजीचं ऐकणार आहे? तेव्हा कशी आजी नुसती हाक मारली की धावत यायची आजी बरोबर बोलायला, गप्पा मारायला. अगं तू आजी आता आजीला रडतेस काय अशी? बरोबर आहे. याच्या आधी आजीला हाक मारली की टोनू टोनू धावत यायचीस गप्पा मारायला, आणि आता म्हणल्यावर म्हणते 5 मिनिटं 10 मिनिटं. हे बघ आजी म्हणजे चुकलं माझं. तू रडू नको ना अशी. काय माहिती काय, आज ना मला वाटलं का माझ्या नाती बरोबर गप्पा माराव्या, तिच्याकडं मन मोकळं करावं. इकडं परत आल्यापासनं आपण दोघी शांतपणानं बसून बोललोय का ग? हा, एकमेकींचं मन मोकळं केलंय का? अगं आजी मी येते म्हंटल ना, मी येते तुझ्या बरोबर. चल. म्हणजे काय माहितीये ना, आपण दोघी गेलो ना की इकडचं काम करायला समधी मोकळी ग. हा एक मिनिट इथे होईल सगळं म्हणजे? काय म्हणलं काय म्या? अगं नाही नाही, म्हणजे तुला ना मला ज्या गप्पा मारायच्या आहेत की नाही, मला जे मन मोकळं करायचंय तुझ्याकडे, ते शांतपणानं करता येईल असं मला म्हणायचं. अरे यार बरं झालं तुम्ही आलात. ही गाडी रिपेअर करून पटकन पाठवायची ती करा. मी आजी बरोबर जाऊन येते. आरामाती. मस्त हळूहळू करतो आम्ही काम. हळूहळू म्हणजे पटापट करून द्यायचं. मला झालं ते, मला आजी बरोबर जायचंय. अरे म्हणजे पटापट तुम्ही रिपेअर काय ते करा, मी माझं मन तिच्याकडे हळूहळू मोकळं करणार आहे. तुम्ही इथं पटापट काम करा, मी हळूहळू काम करा. पटापट एक नंबर. ये आजी. भावनो अर्जंट द्या. भावनो आता आपण आपल्या कामाला लागू. चला पटापट तयारी करा. डेकोरेशनचं सामान. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.